सभापती महोदय घेत असतं। सभापती महोदय, सध्या आंबा आणि काजू या बागायती फळ पिकांसाठी केंद्र सरकारकडून MSP जाहीर केला जात नाही। आंबा व काजू हे व्यावसायिक बागायती पिके म्हणून गणले जातात, म्हणून त्यांना MSP लागू होत नाही। म्हणजेच आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना कायदेशीर हमीभावाची कायदेशीर हमी देता येत नाही। फक्त APMC बाजार समित्यांमार्फत विक्रीची परवानगी, निर्यात प्रोत्साहन, विशेषतः रत्नागिरी, देवगड हापूस आणि प्रक्रिया व निर्यात यासाठी प्रोत्साहन शासनाकडून दिलं जाते। सभापती, मी या संदर्भात स्पेसिफिक प्रश्न विचारणे आणि भरत शेठ गोगावले कोकणातले आमचे फलोत्पादन मंत्री आहेत, अजून ज्या पद्धतीने या खात्यामध्ये त्या ठिकाणी जान आणण्याची आवश्यकता आहे, काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, ते घेण्याची सुद्धा या निमित्तानं मी त्यांना विनंती करणार आहे। आंबा आणि काजू यांना हमीभाव देण्यासंदर्भात शासनाची काय भूमिका आहे किंवा या संदर्भात आपण काय करणार आहात, हा पहिला प्रश्न। बागायती पिकांसाठी स्वतंत्र हमीभाव आयोग स्थापन आपण करणार का? निर्यात दर कोसळल्यास त्या ठिकाणी किंमत स्थिरीकरण निधी, म्हणजे जरा प्राइस स्टॅबिलायझेशन फंड आपण म्हणतो, तो लागू करण्यासंदर्भात भूमिका घेणार का? आणि प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान वाढवणार का? शेठ, आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत, आपण फलोत्पादन मंत्री आहात आणि मी अनेकदा आपल्याशी भेटूनही बोलतो की आपल्या या मंत्रिपदाचा उपयोग कोकणच्या अर्थव्यवस्थेमध्ये फलोत्पादनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाढ करण्यासाठी उपयोग होणार आहे। आणि त्याच्यामुळे प्रक्रिया उद्योगांना काय आपण अनुदान देतो, लाख, 2 लाख, 5 लाख, त्यातनं काय उद्योग उभे राहणार? तर भरीव अशा प्रकारची प्रोसेसिंग युनिटला फलोत्पादनावर त्या ठिकाणी अनुदान वाढवण्यासंदर्भात शासन काही निर्णय करणार का? सुनील भाऊ, आता तुम्ही उशिरा आलेत। आता प्रवीण भाऊने जे काय प्रवीण उचललं आहे, तुमची सगळी बाजू त्यांनी उचलून धरलेली आहे नाही, त्याची उचलून त्याला धरायची असते तर तो बाहेर गेला नसता। जे आता प्रवीण भाऊने मुद्दा उपस्थित केलेला आहे, अत्यंत योग्य असा हा मुद्दा त्यांनी विचारलेला आणि वस्तुस्थिती आहे। कारण हे कोकणामधलं अत्यंत नगदी पीक आहे। आमच्या शेतकऱ्यांना जर आज पाहिलं तर पूर्वीपासून आंबा, फणस, काजू, कोकम, सुपारी हे सगळे आमची नगदी पिकातली आहेत आणि त्यात जास्त मोठ्या प्रमाणात आंबा आहे। परंतु आपण सांगितलं, मागच्या वेळेला पण आपली त्यावर चर्चा झाली, आपल्या अधिकाऱ्यांशी झाली आणि त्या मी निगडीत आहे आणि आपण त्या मधल्या काळामध्ये काही तुम्हालाही माहिती आहे, सगळ्या आर्थिक बाबी ज्या थोड्या अडचणीत गेल्यात आणि हमीभाव देण्याचं काम हे आपलं केंद्र शासनाच्या माध्यमातून केलं जातं। त्यासाठी आपण तो पाठपुरावा करतो आहे की इतर ज्या काय 22 पिकांना हमीभाव दिला जातो त्यामध्ये आंबा, काजू ह्याला मिळावा हे वास्तव आहे। परंतु त्यांनी असं ठरवलं की नाशवंत पिकं आहेत ही फळं, त्यामुळे ती दिली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु आता नवीन प्रक्रियेमध्ये त्याला घेऊन जर आपण हे केलं तर मला वाटतं आपल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा होईल आणि आपल्या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत की आपल्या शेतकऱ्यांना चांगला हमीभाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि केंद्राकडे जेव्हा पाठपुरावा करू तेव्हा आपल्याला पण कल्पना देऊ, आपण पण एखाद्या वेळेला जाऊया, कारण आपले मंत्री चांगले आहेत, शिवराजसिंग चौहान आणि ती सगळी मंडळी। तर ठीक आहे, बाकी जो सुनील भाऊंचा जो विषय आहे तो आत्ता जे काय मोहर खराब झाला, मागच्या वेळेला जे काय नुकसान झालं ते आम्ही दिलं, जवळजवळ 10,500 कोटीचं नुकसान मागच्या जे काय पाऊस आला त्याला शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना दिलं। परंतु आत्ता जे आपल्या हमीभावाची जी काय आपल्या पिकाची जी काय नुकसान, म्हणजे जो काय मुळात मोहरच येण्याचा जो काय कमी झाला, त्यामध्ये एकतर पाऊस थोडासा लेट झाला त्यामुळे मोहर येण्याला थोडासा उशीर झाला, आला तर तो परत आता थंडी झाली, दमट हवामानामुळे तो पूर्ण भरच निघून गेला। म्हणजे हे आमच्या घराजवळ असणारी झाडं एवढी भरली होती आणि आता बघतो सगळे काळी ठिकर पडलीत। तर ही स्थिती संपूर्ण कोकणामधली झालेली आहे। तर यासाठी निश्चितच ज्याची जी काही भरपाई द्यायची आहे
ते जे आम्ही निश्चितच मी मगाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली. मुख्यमंत्री साहेब जरा आज हे येणाऱ्यात मला वाटतं राष्ट्रपती तेव्हा बाहेर गेले होते, परंतु आम्ही निगडीत आहोत की याला पुन्हा कशी भरपाई देता येईल त्यामुळे आमची तयारी. नाही सुनील शिंदे आले आले सुनील भाऊ आले. सभापती महोदय धन्यवाद. या लक्षवेधीवरती सन्माननीय प्रवीण दरेकर यांनी सुरुवात केली. मी आता याच्यामध्ये जास्त याच्या खोलात जात नाही, परंतु आपण या ठिकाणी उल्लेख केला आहे की 22 यांना नाशिवंत यांना फळांना आपल्याला या ठिकाणी हमीभाव देता येत नाही. माझी आपणास ही विनंती आणि त्याच अनुषंगाने प्रश्न देखील आहे, कारण शेवटी कोकणाच्या हापूस आंब्याला आपण राज्य फळाचा दर्जा दिलेला आहे. ही माझी आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. आणि ज्यावेळेला आपण राज्य फळाचा दर्जा देतो त्यावेळेला ह्या 22 जे नाशिवंत फळ आहेत त्याच्यातनं हा एक क्रायटेरिया ह्या फळाला लागू नये आणि त्याला कुठेतरी हमीभाव मिळावा, ही माझी आपल्याला विनंती. आणि हा प्रश्न आहे की आपण तो हा जो दर्जा दिलेला आहे त्या अनुषंगाने आपण हापूसला किंवा हापूसच्या संदर्भाने इतर आंब्यांना हमीभाव देणार का, नंबर 1. नंबर 2, आता आपण उत्तरात म्हटलं की 86 पूर्णांक आपण 72 कोटी वगैरे पैसे आताच्या अलीकडच्या एकंदर संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण दिलेले आहेत. आपल्याकडून अपेक्षा आहे, कारण शेवटी आपण कोकणातले आहात, आपण स्वतः शेतकरी आहात, आंबा उत्पादक आपणही त्या ठिकाणी करत असता. या ठिकाणी असं आहे की या सगळ्या गोष्टीसाठी जे काय आता नैसर्गिक आपत्ती येते, म्हणजे काल परवाकडे विदर्भात देखील त्या ठिकाणी गारपिटी झाली, म्हणजे कधी हल्ली निसर्गाच्या माध्यमातून नुकसान होण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं संरक्षण करायला कोकणातल्या शेतकरी बागायतदार जो शेतकरी आहे त्याला याच्यावरती वारंवार त्या ठिकाणी ती याची प्रक्रिया, औषध प्रक्रिया वारंवार करावी लागते, म्हणजे तो येणारा खर्च, त्याच्यासाठी मनुष्यबळ आणि त्याच्या अनुषंगाने शासनाने जे 86.72 कोटी दिलेले आहेत हे अपुरे आहेत अशी माझी आपल्याला लक्षात आणून देतो. आणि त्या अनुषंगाने ही रक्कम आपण वाढवणार का, आणि ज्यांच्या आतापर्यंत या संदर्भाने पंचनामे झालेले नाहीत तर पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीची पुनरावृत्ती करून आपण ते पंचनामे करून या बाबतीत तातडीने निर्णय घेणार का, हा दुसरा उपप्रश्न. आणि तिसरा उपप्रश्न आहे की आपण शेतकऱ्यांना या संदर्भाने आंबा पीक कर्ज ही 3 लाखापर्यंतची आपली मर्यादा आहे, ही 3 लाखाची मर्यादा कडून आपण ती 6 लाखापर्यंत करणार का. पण उत्तर अत्यंत योग्य असं आहे, परंतु मगाशी प्रवीण भाऊंनी सांगितलं त्यामध्ये स्मार्ट आणि मॅग्नेट प्रकल्पांतर्गत प्रक्रिया प्रकल्पांना 60% अनुदान देण्यात येते. त्यानंतर प्रक्रिया उद्योगासाठी प्रधानमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना आहे, त्यामध्ये 35% अनुदान आपण देतो. त्यानंतर कृषी पायाभूत सुविधांसाठी 6% दराने 2 कोटीपर्यंत कर्ज पुरवठा आणि मुख्यमंत्री अन्न प्रक्रियामध्ये निधीमध्ये वाढ करूया. तर ह्या ज्या काही विषय आपल्या ह्या निगडीत आहेत त्या आपण त्याशी बांधील आहोत. सुलभ आपण जो काय सांगितलेला आहे, आम्ही पंचनाम्याचे आदेश त्यांना आता पारित करतो की जेणेकरून आम्ही पाहिलं आहे, आम्हाला मोहर भरले सगळं झालं आणि आता काय दिसत नाही आहे, त्यामुळे पंचनामे पण दृष्टीपाहणी चालू आहे त्यांनी केली, परंतु पूर्ण त्यांचे पंचनामे होऊन जो काय त्यांना मोबदला देण्यात यावा. आता आम्ही तसं पाहायला गेलं तर जवळजवळ 600 कोटीच्या वरती त्यांचा विमा उतरवलेला आहे शेतकऱ्यांचा. आणि गेले 10 वर्ष आपण कोकणामध्ये ह्या फळबागवाल्यांना, आंब्यावाल्यांना विम्याचे पैसे देतो आणि त्यामुळे ते पण तरबेज झालेले आहेत आपली सगळी मंडळी की वेळेवरती विम्याची सगळी रक्कम भरणं. त्यांना कल्पना आहे की ह्या अवकाळी पाऊस, गारपीट होणं, मोहर न येणं किंवा कुठून कैऱ्या आल्या तर त्या पडणं, ह्या सगळ्यामध्ये त्याच्यामुळे शासन पण तेवढंच कटिबद्ध आहे आणि शेतकरी पण आहेत. त्यामुळे आत्ता जो काही पंचनामे आहेत ते आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगून संपूर्ण कोकणातले पंचनामे करून जे काय नुकसान होईल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू. सन्माननीय भाई जगताप आपला आणि कोकणातलेच मंत्री ह्या गोष्टीला उत्तर देतात आहेत. हे एक आणखीन चांगली गोष्ट आहे, कारण ज्या वेळेला शेतीमालाला, फळबागांना अशा पद्धतीने शासनाकडनं मदतीची जेव्हा भूमिका घेतली जाते त्यावेळेला कोकणाचा नंबर शेवटीच असतो.
आता सुद्धा तो शेवटी आहे. तुमच्यासारखा हो आता सांगतो ना, ऐकून तर घ्या कसा काय शेवटी आहे तो दाखवतो. तुम्हीच तुमच्या उत्तरात सांगितलं आणि ते खरं आहे, उत्तरात पण आहे. 10,583.69 कोटी इतकं आपण राज्यामध्ये सगळीकडे त्याचं असं तुमच्या वाक्यामध्ये आहे. कोकणाच्या वाट्याला किती आले तर कोकणाच्या वाट्याला 86.76 कोटी, 0.01% आहेत ते, 1% पण नाही आहे. आता बाधित क्षेत्र हे जास्त महत्वाचं आहे. बाधित क्षेत्र संपूर्ण किती आहे? 90,800. माझा ह्याच्यामध्ये एक आक्षेप असा होता जो मी हरकत यासाठी घेतली नाही कारण मग त्याचा विषयांतर होतो म्हणून. आपण स्वतः आम्ही सगळेच आपण आंबा बागायतदार आहोत. आता बाधित क्षेत्र जर समजा 90,800 हेक्टर आहे आणि त्याच्यात आंब्याचं जे प्रमाण दिलेलं आहे हे चुकीचं आहे असा माझा समज नाही तर खात्री आहे. आंब्याचं प्रमाण दिलंय 2,115 हेक्टर. आपल्या कोकणामध्ये एकेकाळी भात शेती होती, आता नाही. काही ठराविक ठिकाणी सोडली तर रायगड जिल्हा जर सोडला, तुमचा भाग थोडासा सोडला, आपले खलाटी हा विषय आहे त्याच्यात, ते खलाट्या जर सोडल्या तर आता करतच नाहीत ना. म्हणजे मेन पीक काय राहिलं आपल्याकडे? भात नाही. राहिलं काय तर आंबा, काजू, नारळ, कोकम, सुपारी. बरोबर आहे, एवढेच आहे. सुपाऱ्याच्या बागा फारच कमी झालेल्या आहेत कारण पाण्याचा प्रश्न आहे, तर बाकीच्या सगळं आहे. मूळ जो हे आहे आणि ज्याला आपण राज्याचा आपण हे म्हणतो आणि फळांचा राजा म्हणतो, त्या आंब्याच्या बाबतीमध्ये इतका जो काय हे दाखवला जातो आहे, थोडासा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. म्हणून तुमचं लक्ष याच्याकडे आकर्षित करतोय. तुमची तळमळ आहे ती असतेच. म्हणजे आपलं स्वतःच्या डोळ्यासमोर आपल्या बागेत काय होते बघितल्याच्या नंतर ती तळमळ वाढेल. आम्हाला तुमच्याकडनं हे अपेक्षित आहे आणि इतर कुणावर अन्याय न करता असं आम्ही अजिबात म्हणणार नाही. कोकणाकडे सगळं करा आणि बाकीच्याकडे अन्याय करा, अजिबात म्हणणार नाही. पण आम्ही वारंवार गेली अनेक वर्ष अन्यायच बघतोय. एका आंब्याच्या झाडाला आठवत असेल तर तुम्ही बघा, मी सरकार कोणती हा विषयच काढत नाही. शेवटी कोकण हा कोकण आहे. ते कधीच मिळत नव्हतं. फयानमध्ये आपण ती सुरुवात केली. फयान जेव्हा आलं होतं तेव्हा आपण ती सुरुवात केली. एवढ्या मोठ्या आंब्याच्या झाडाला त्यावेळेला फक्त 1,000 रुपये मिळाले होते. एका आंब्याची किंमत 1,000 आहे आता. म्हणजे कसं आपण याच्या बाबतीमध्ये माझी विनंती राहील, या बाबतीमध्ये आपण उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री दोन्ही संवेदनशील आहेत सगळे. आणि आता ताई आमच्या वहिनी सुद्धा त्या सुद्धा संवेदनशील आहेतच. या बाबतीमध्ये खरोखर जर या आंबा बागायतदाराला दिलासा द्यायचा असेल तर माझी विनंती राहील, हा जो कोकण विभागाकरता 86.76 कोटी इतकं नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. बजेट आहे म्हणून आग्रह धरतोय. बजेट आहे. आजच मागण्या पुरवण्या मागण्या आजच आल्या 11,000 कोटीच्या. नाही म्हणून म्हटलं तुम्हाला आम्ही ताकद देतो आणि इकडचं तिकडचं म्हणून नाही, सगळं आपण दहीहंडी करू. प्रश्न चला, आपण दहीहंडी करू. तुम्ही दहीहंडीचे प्रमुख बना, वरती या. माझी विनंती तुम्हाला अशी आहे, बजेटरी आहे, आपण हा 86.76 कोटीचा जो ह्याचं आंबा नुकसानसाठी जे कोकण विभागासाठी जे हे आहेत ते कमीत कमी 200 कोटी तरी व्हायला हवे, तरच ह्या आंबा बागायतदाराला कुठेतरी थोडासा न्याय दिल्यासारखं होईल. नुसतं असं होता कामा नये की आम्ही फक्त ते त्याचा हे केलं, आम्ही त्याचं वाटप केलं, असं न होता माझी विनंती राहील, बजेटरी आहे, आपण सक्षम आहात, तुम्हाला लागलेली ताकद आम्ही सगळेच द्यायला तयार आहोत, बाकीही कोण विरोध करणार नाही. म्हणून ही जी तरतूद केलेली आहे किंवा जे आपण उत्तरात दिलंय 86.76 कोटी ही नुकसान भरपाई जी आहे ती 200 कोटीपर्यंत असायला पाहिजे. नंबर 2, परत एकदा सांगतो तुम्हाला, 2,115 हेक्टर हे जे काय क्षेत्र याचं आंब्याचं जे सांगितलंय ते चुकीचं आहे अशी माझी खात्री आहे. माझा संशय नाही, खात्री आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आपण गेलो, अगदीच या 4 जिल्ह्यांचं आपण जर म्हटलं, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, याचं
थोडंसं प्रेम आता जरा कोकणी माणूस असल्यामुळे थोडंसं मर्यादित वाटतं असावं. 200 कोटी मिळतील म्हणून थोडं आणखीन थोडंसं लावून बोलतोय, बाकी काही नाही. थोडक्यात गेला. आता कुठं मोर आलाय, बरं त्याला गळती किती होईल हे माहिती नाही. तर माझी आपल्याला ती विनंती राहील की ती बैठक अधिकाऱ्यांबरोबर लावून, अधिकाऱ्यांना ठीक आहे सगळ्यांना, त्यांना सगळ्याच वेळेला दोष देण्याचा आमचा कुणाचा हे नाही, परंतु एवढं मात्र नक्की की आमचं नगदी एकमेव पीक आंबा आणि काजू तर जंगली आहे, त्याला फारसा पावसाचा परिणाम होत नाही. कोणी सांगत असेल त्याचं चुकीचं आहे, कारण हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु आंब्याला हे अतिशय संवेदनशील हे आहे, फळ आहे. थोडा जरी वातावरणात बदल झाला तरी त्याची वाट लागते. म्हणून 200 कोटी आपण ती तरतूद कराल का? नंबर 2, 2115 हेक्टरचं इथे दिलेलं जे काही क्षेत्र आहे, परत एकदा सांगतो, माझी खात्री आहे की ते चुकीचं आहे. ते नक्की किती आहे या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांना तशा सूचना देऊन त्या सगळ्या आंबा बागायतदारांना आपण दिलासा देणार का? भाई, आपण अत्यंत सखोल विवेचना केलेली आमच्या लक्षात आहे, कारण आपण पण कोकणातले सुपुत्र असल्यामुळे आपल्याला फार त्याची तळमळ आहे आणि आपण तुमच्या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत. भाई, आपण काय केलं होतं सन 2024-25 मध्ये 204 कोटी पीक विम्याच्या माध्यमातून आंबा बागायतदारांना दिले. लक्षात ठेवा, हे जे पैसे दिलेले आहेत 86 कोटी 2115 हेक्टरचे, हे आता आपल्याला कल्पना आहे की 1 हेक्टरमध्ये आंब्याची झाडं किती लागली जातात, अशा अनुषंगाने त्याची मोजणी आणि मापणी करूनच दिलेली आहेत. परंतु आपण जे काय सांगताय हे कमी आहेत, वाढवून द्यावे. आम्ही अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की योग्य त्याची तपासणी करून योग्य जे काही जागा आणि जे काही झाडं असतील त्याला हा मोबदला जास्तीत जास्त कसा मिळतो येईल त्यासाठी तुम्ही सांगताय त्याप्रमाणे एक मिटिंग त्यांची घेऊन आम्ही ते करतो आणि तुम्हाला बोलवतो आणि त्यासाठी आज आम्ही आदेश पारित करतो. हो, सगळ्यांना बोलवतो. मगाशी सांगितलं मंत्र्यांचं उद्या आपण जे काय माहिती सांगितलं, ज्यांनी सांगितलं त्यांना बोलून निश्चितच त्यामध्ये आमच्या प्रवीण भाऊची एवढी तळमळ आहे, त्याचं कारण आहे. आता तर पाहिलं आपण भात शेती फार कमी प्रमाणात करायला लागले आहेत. बरेचसे लोक ठाणे, पुणे, मुंबई, गुजरातकडे सरकलेले आहेत, नवीन पिढी करत नाहीत. मग त्यातल्या त्यात ही जर झाडं लावली आणि झाडाचं जर उत्पन्न आलं तर तेच काही वर्षाकाठी आपल्याला मिळू शकतं. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की याची एक चांगली मिटिंग ह्या अधिवेशन संपायच्या अगोदर भाऊ आपण आपल्या सगळ्या अधिकारी आणि तज्ज्ञांना घेऊन आपण करूया आणि आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो, त्याची तुम्हाला तारीख कळवू. हो, ते करतो ना. ते आम्हाला जरा मुख्यमंत्री चर्चा करू द्या. 200 कोटी म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतोय की आम्हाला त्या अधिकाऱ्यांशी करून जेवढे देता येईल तेवढं बी द्या. हो, तेच करतोय, काळजी करू नका. आणि त्यात तुम्हाला बोलवतो. दरेकर बोला. चला, आता समाधान झालंय तुमचं. सभापती महोदय, भरत शेठची इच्छा अत्यंत प्रामाणिक आणि तळमळी आहे. भरत शेठ आपल्याकडे माहिती आहे, गावाच्या गावं घर बंद आहेत, सगळे पुण्या मुंबईला जातात. आता तुम्ही इथे सांगितलं की प्रोसेसिंग युनिटला 60% सबसिडी आहे, 35% सबसिडी आहे, 2 कोटी देतो. किती असे प्रोजेक्ट कोकणात झाले? तो प्रोसेसिंग युनिटला तुमच्या सबसिडी आहेत, कागदावर आहेत, सबसिडी आहेत, तर तुम्हाला सरकारलाच माहीत आहे. त्यांच्यापर्यंत भाई पोचल्या पाहिजे ना. आंबा बागायतदार प्रोसेसिंग युनिट या बसा, शासनाला सांगा, तुमच्या अधिकाऱ्यांना स्वतः फिरा साईटवर, काय प्रोसेसिंग युनिट आपण फिजिबल कुठे कुठे होऊ शकतात. माझी आपल्याला विनंती आहे की ह्या सगळ्या तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात अनुदानाच्या, पैसे देण्याच्या, या संदर्भात आपण 5-10 स्पॉट आयडेंटिफाय करा. आंबा उत्पादनाचे कुठे आहेत, काजूचे कुठे आहेत, कोकमाचे कुठे आहेत आणि याच्यावर प्रोसेसिंग काय करता येईल, असे एक जागा ठरवून, प्रोजेक्ट ठरवून आपण तुमच्या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. तसे आदेश आपण देणार का? ते अत्यंत योग्य आहे, कारण प्रोसेसिंग युनिट केल्याशिवाय आपल्याला त्याची पूर्ण पुढची जी काय, आणि तुम्हाला सांगू इच्छितो भाऊ, जे तुम्ही सांगितलं ते योग्य आहे आणि अधिकाऱ्यांना आजच आम्ही आदेश पारित करतो आणि त्यासाठी आपल्याला घेऊन ते आम्ही पूर्ण करू. नाही, बाई पहिल्यांदा उभे राहिले होते. हे बघ, तुम्ही असे काहीतरी बोलत जाऊ नका खडसे साहेब. मग अशाने काय होतं की सभागृहाचा सगळा डेकोरम खराब होऊन जातो. सगळ्या मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिले. बोला, पण तुम्हाला बोलायचं असेल तर बोला. तुमचं सभागृह असं ताब्यात घ्यायचा प्रयत्न करू नका. बोला, मी पहिल्यापासून बटन दाबल्यानंतर नेहमी असं होतं की तुम्ही मला नेहमी म्हणता थांबा. मी थांबतो,
अजून म्हणा तर बंद करा, बंद करू. आपल्याला बोला, काय? आता बोलायला सांगितलंय. हं. अहो, प्रश्न विचारायचा तो अधिकार आहे, तुमचा अधिकार आहे त्याला परवानगी देणे. द्यायची असेल तर द्या, नको द्यायचं तर बसल्या खाली रिकामा. त्याला मग काय? तुम्हाला ऐकू आलं का मी काय बोलले ते की विचारा 10 प्रश्न 10 असं 15 मिनिट एखादा प्रश्न विचारणार ना, अर्धा मिनिटासाठी परवानगी देणार नाही. अहो, आता त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला खडसे साहेब, त्याच्यानंतर मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, समाधानकारक उत्तर दिलं, वारंवार असं असं सगळ्यांचं वारंवार म्हणणं असं पडलं. अनुभव येतो वारंवार. वारंवार असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे. आता विचारा, प्रश्न विचारायचा आहे का? मग विचारा. हं. आता विचारतो. मी फार आभारी आहे आपला की मला प्रश्न विचारायला संधी दिली. भांडून का होईना मला संधी मिळाली. माझा प्रश्न आहे मंत्री मला वाटतं आता महोदयांना. विचारणारच नाही तुम्ही, आभार मानले म्हणजे. ठीक आहे, आभारी आहे. माझा प्रश्न आहे की हे सर्व विषय झाल्यानंतर आंबा ह्या पिकासाठी जो पीक विमा, फळपीक विमा आहे, ह्या फळपीक विम्याची मर्यादा जी आहे ते कधी 10 हेक्टर कधी 20 हेक्टर अशी कमी अधिक झालेली आहे. मला वाटतं 10 हेक्टर आंबा एकत्र हा महाराष्ट्रामध्ये कुठेच नसतो. कोकणामध्ये एखाद्या ठिकाणी एका सर्कलमध्ये म्हणतोय मी, ते एवढा असूच शकत नाही. आणि मग त्यामुळे आंबा पिकाला पीक विम्याचा लाभ होत नाही. त्यामुळे झाडावाईज 100 झाडं, 200 झाडं, 500 झाडं अशा झाडावाईज आंब्याला पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी फळपीक विमा योजनेमध्ये काही सुधारणा करणार आहात? कुणालाच लाभ मिळत नाही. फळपीक विमा योजनेचा आंब्यामध्ये कुणालाच लाभ मिळत नाही, कारण 1 हेक्टर 10 हेक्टरच्या वर 25 हेक्टरच्या ते एका सर्कलमध्ये शक्य होत नाही. तर याच्यामध्ये आपण सुधारणा करून आंबा उत्पादकांना न्याय देणार आहात का? मी सांगितलेला मुद्दा रास्त आहे आणि तो आम्ही अंमलात आणण्याचा निश्चित प्रयत्न करू. आलं उत्तर तुमचं? झालं? आता आपली लक्षवेधी संपलेली आहेत आणि 2 घोषणा आहेत. आज मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 26 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 101 अन्वये विशेष उल्लेख सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करत आहे. आज मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी मान्य केलेले औचित्याचे मुद्दे सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करत आहे. आता राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चेला आपण सुरुवात करत आहोत आणि काही भाषणांनंतर तालिका सभापतींना इथे चेअरवर बसायला सांगणारे नावं सगळी आलेली आहेत. ती वाचण्याच्या अगोदर आजची जी कार्यपद्धती आहे त्याचं थांबा नंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव श्री प्रवीण दरेकर विधान परिषद सदस्य यांनी मांडला असून श्री अमोल मिटकरी विधान परिषद सदस्य व डॉक्टर मनीषा कायंदे विधान परिषद सदस्य यांनी त्यास अनुमोदन दिले आहे. सदर प्रस्ताव प्रस्तुत झालेला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा आज मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 व बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून या 2 दिवसांचे सभागृहातील कामकाज लक्षात घेता राज्यपालांवरीलच्या अभिभाषणावरील चर्चेस सर्वसाधारणपणे एकूण 5 तास 30 मिनिट कालावधी उपलब्ध आहे. त्यातील मुख्यमंत्र्यांच्या उत्तरासाठी 1 तासाचा कालावधी गृहीत धरल्यास 4 तास 30 मिनिटे चर्चेसाठी उपलब्ध होतील. त्यातील प्रस्तावकांना 15 मिनिटे देण्यात येतील. प्रस्तावकाला पाठिंबा देणारे अनुमोदक 10 मिनिटे भाषण करतील व ज्या सन्माननीय सदस्यांना चर्चेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपले नावे आपल्या पक्षाच्या प्रतोदामार्फत माझ्याकडे 10 मिनिटात पाठवावीत. नावे प्राप्त झाल्यावर वेळेचे बंधन घालावे काय याचा विचार करण्यात येईल. या आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावास सदस्यांकडून काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. सुधारणांची एकत्रित यादी सन्माननीय सदस्यांना बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 26 रोजी वितरित करण्यात येईल. आज प्रस्ताव मांडणारे सदस्य प्रवीण दरेकर बोलतील. आता एक मिनिट हां बोला. बरं एक मिनिट बोला अनिल बरोबर बोला. हां हो. त्याच्यानंतर विरोधकांनी पण आजच बोलायचंय का उद्यावरती ठेवणार आहे, काय कसं काय त्याचं नियोजन काय? असं आपण सकाळी गटनेत्यांच्या मिटिंगला नव्हता. मी नव्हतो. आज 2 दिवस चर्चा ती यादी 2 दिवस चर्चा आहे ना? 2 दिवस चर्चा आहे. पण आजच मिळालाय अहवाल आम्हाला, आता दुपारी मिळालाय, त्याला थोडा वाचावं तर लागेल. नाही आपण असं मार्ग काढूया. त्याच्यामध्ये मी सदस्यांची नावं वाचते. काही जणांची सदस्य इथे सभागृहात नाही आहेत, काही जण आहेत, पण जी नावं आली ती एवढ्यासाठी वाचते की ज्यांची तयारी असेल तर ते प्रवीण दरेकरांचं भाषण झाल्यानंतर बोलू शकतात. आज सुद्धा सगळा वेळ आज घालवायचा आणि मग उद्या वेळ मिळणार नाही. ज्यांची आज तयारी नाही आहे ते 260 आधी राज्यपालांच्या अभिभाषणावर बाकीच्यांची तयारी असेल तर बोलू दे त्यांना ना.
आमची इच्छा आहे उद्या बोलावं, नाही, तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करा कारण उद्या ते बोलून. वाचून बोलावं लागेल, नुसतं बोलून फायदा नाही, नाही. पण तुम्ही तुमची इच्छा उद्या पूर्ण करा ना. बाकीच्यांना बोलू द्या ना, असं नाही. बाकीच्यांचं बोलू देत ना. मी बाकीच्यांचं फक्त- मी तेच सांगते, बाकीच्यांचं बोलू द्या. आपलं एकमत आहे, उगाच सगळ्यांना वाटतंय दुमत आहे म्हणून. ठीक आहे. हां, संजय खोडके, शिवाजीराव गर्जे, इद्रिस नायकवडी, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसची नावं आहेत. सतेज उर्फ बंटी पाटील, अशोक जगताप, अभिजित वंजारी, धीरज लिंगाडे, ते अभिजित वंजारी आहेत आता. शशिकांत शिंदे, एकनाथजी खडसे, ही एवढी नावं आलेली आहेत. अजून शिवसेनेकडची नावं आणि इतर नावं हां आता आलेली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडची सचिन अहिर, अनिल परब, सुनील शिंदे, जगन्नाथ अभ्यंकर, मिलिंद नार्वेकर. तर याच्यापैकी ज्या सदस्यांची तयारी असेल त्याप्रमाणे क्रमाने आपण जाऊया. तर दरेकर तुम्ही भाषण सुरू करा तुमचं जे आहे ते. काय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन 2 तासांनी होईल, 5 वाजता. बसा. मी तालिका सभापतींना सांगून ठेवते, सरनाईक आणि परिणय फुके यांची घ्यायची आहे. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन 5 वाजता गेल, तोपर्यंत तुम्ही शांत बसा आणि सहकार्य करा. दरेकर बोला. सभापती महोदय, महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांनी सन 2026च्या विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाच्या निमित्तानं चित्र ते आले तिकडे. केलेल्या अभिभाषणाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मी ट्रेझरी बेंचच्या वतीनं या ठिकाणी मांडला आहे. सभापती महोदय, या प्रस्तावावर विचार मांडण्यासाठी मी उभा आहे. महामहिम राज्यपाल महोदयांनी राज्यात झालेला विकास, विविध क्षेत्रात सरकारनं केलेला विकास तुम्ही किती वेळा तिथे आता? आणि आगामी धोरणांबद्दलचा लेखाजोखा महाराष्ट्रासमोर सरकारच्या वतीनं या ठिकाणी मांडलाय. मी या सभागृहाच्या वतीनं राज्यपाल महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो. सभापती महोदय, अधिवेशनापूर्वी सरकारकडून विरोधी पक्षाला चहा पाण्याला त्या ठिकाणी बोलवलं जातं, पण परब साहेब, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला हा त्यांचा अधिकार आहे. पण प्रचंड बहुमताने आलेल्या सरकारला मस्ती चढले अशा प्रकारचं कारण विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी दिलं. विधानसभेत असेल, महानगरपालिकेमध्ये असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये असेल, महायुतीला जनतेनं सत्तेवर बसवलंय हे वास्तव त्या ठिकाणी स्वीकारण्याचं धाडस त्या ठिकाणी दाखवत नाही. सरकारला जर अशा प्रकारची मस्ती आली असती तर सभापती महोदय, जनतेनं सरकारला या ठिकाणी एवढा मोठा जनाधार त्या ठिकाणी दिला नसता. देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास राज्यातल्या जनतेनं ठेवला नसता. विरोधी पक्ष केवळ सत्तेसाठीच निवडणुकीत उतरला आणि त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं. लांगुल चालनाची मस्ती आपली आल्या हे विसरले म्हणूनच जनतेनं त्यांना सभापती महोदय घरी बसवलं. विरोधी पक्षानं चहा पानावर बहिष्कार टाकला हे मी समजू शकतो सभापती महोदय, पण राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट विरोधकांच्या प्रेसला का येत नव्हते, विरोधकांच्या प्रेसवर त्यांनी का बहिष्कार घातला, याचं उत्तर अजूनही सभापती महोदय या ठिकाणी आम्हाला समजलेलं नाही. सभापती महोदय, तुम्ही जरा बोला, तुम्ही बोला, त्यांना विचारा, बोला, मग मी तुम्हाला सांगतो भाषण छापलंय की नाही. तुम्ही वाचलं नसेल, मी पूर्ण वाचून येतो. तुम्ही जरा सभागृहात बसत जा, ऐकत जा, वाचत जा. खालून टोमणे मारण्यापेक्षा मला वाटतं आपण सहभाग घ्यावा. राज्यपालांचं अभिभाषण मी वाचतो या सभागृहात, मी कधीच निराधार आणि असंबंध बोलत नाही, याची माहिती घ्या. त्यामुळे सभापती महोदय, या ठिकाणी महाराष्ट्राने गुंतवणुकीच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचं जाळं या ठिकाणी निर्माण केलंय आणि आजही केलं जातंय. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवतोय आणि औद्योगिक धोरणांमध्ये पण मोठ्या प्रमाणावर लवचिकता सभापती महोदय या ठिकाणी आणली गेली. ईज ऑफ डुईंग बिझनेसमुळे उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी सभापती महोदय या ठिकाणी प्रोत्साहन मिळतंय
आणि महाराष्ट्रात गुंतवणूक येण्यासाठी महायुती सरकारने जे पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण केलंय आणि त्याचा परिणाम हा सभापती महोदय आहे की आज महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती असलेलं राज्य त्या ठिकाणी ठरलंय, हे आज त्या ठिकाणी आपल्याला कबूल करावं लागेल. सभापती महोदय, आपल्या सर्वांना याचा आनंद झाला पाहिजे की संपूर्ण देशात येणाऱ्या गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक ही महाराष्ट्रात सभापती महोदय होत आहे. अलीकडेच राज्याचे माननीय मुख्यमंत्री दावोसला जाऊन आले आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणण्यामध्ये ते त्या ठिकाणी यशस्वी झालेत. खरं तर आपल्या राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीचं विरोधी पक्षांनी स्वागत करणं अपेक्षित आहे. त्याऐवजी केवळ शंका उपस्थित केल्या जात आहेत. कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, विदेशी गुंतवणुकीबाबत सरकार आकडेवारी मांडून दिशाभूल करते, अशी टीका विरोधकांनी सभापती महोदय केल्याचं आपण बघितलंय. परंतु मला एकच उदाहरण सभापती महोदय या निमित्तानं द्यायचं आहे. अलीकडेच अहिल्यानगरमधील सुपा गावात तौरल इंडिया कंपनीचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सभापती महोदय त्या ठिकाणी झालं. या कंपनीच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रामध्ये 15,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आणि 5 जिल्ह्यांमधल्या 75,000 लोकांना या निमित्तानं रोजगार मिळणार आहे. हाही प्रकल्प दावोसमध्ये झालेल्या करारातूनच सभापती महोदय आलेला आहे, याची जाणीव विरोधी पक्षांनी करून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. चाकणला पण सभापती महोदय एक प्रकल्प आला, तोही दावोस करारातूनच त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याचं काही कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उद्योग मंत्री आणि उद्योग विभाग दावोस विभागातील कराराची 100% अंमलबजावणी करेल, हा विश्वासच महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील जनतेला सभापती महोदय आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की काही विषय राजकारणाच्या पलीकडचे असतात, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, पण जेव्हा राज्यामध्ये गुंतवणूक येते, प्रगती होते, त्यावेळेला आपली राजकारणाची जी वाईट मनोवृत्तीची कवचकुंडल आहेत ती जरा बाजूला काढा आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात ज्या सकारात्मक भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्या आहेत त्याला त्या ठिकाणी पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, विकसित भारत 2047 हे मोदीजींचं स्वप्न आहे. प्रत्येक राज्याने आपला वाटा त्या ठिकाणी उचलला पाहिजे, हाही माननीय पंतप्रधानांचा आग्रह सभापती महोदय आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय, मग ते शेतीशी संबंधित असतील, सेवा क्षेत्राशी संबंधित असतील, उत्पादन क्षेत्राशी संबंधित असतील, या निर्णयामधून विकसित महाराष्ट्र 2047 ची पायाभरणी ते सभापती महोदय करताना दिसत आहेत. काही महिन्यापूर्वीच आपल्या राज्यानं गृहनिर्माण धोरण स्वीकारलं, महिला धोरण स्वीकारलं, बांबू उद्योग धोरण स्वीकारलं, रत्ने आणि आभूषण धोरण, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स अँड एक्सटेंडेड रियालिटी धोरण, जागतिक क्षमता केंद्र धोरण सुद्धा सभापती महोदय स्वीकारलं. या माध्यमातून त्या त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक होईल, रोजगार निर्माण होतील आणि त्यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला सभापती महोदय फार मोठा हातभार लागणार आहे. राज्य सरकारच्या या सर्व प्रयत्नातून महाराष्ट्र विकासाच्या दिशेने झपाट्यानं वाटचाल करताना सभापती महोदय आपण या ठिकाणी पाहतोय. उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, IT, पर्यटन आणि पायाभूत सुविधा यात राज्याने उल्लेखनीय प्रगती सभापती महोदय या ठिकाणी साधल्याचं दिसतंय आणि त्याचमुळे आज महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ सभापती महोदय बनू पाहतोय. मेट्रोचं जाळं असेल, महामार्ग, उड्डाणपूल, सागरी किनारा मार्ग, पुण्यातील रिंग रोड, अशा विविध कामे महाराष्ट्रात त्या ठिकाणी सुरू आहेत, काही पूर्णही त्या ठिकाणी झालेली आहेत. आणि सभापतीमध्ये महाराष्ट्राचं महायुतीमध्ये सरकार आल्यानंतर विकासाला खऱ्या अर्थानं सभापतीमध्ये गती मिळाली आणि तुम्ही आम्ही या सर्वांनी याचा सार्थ अभिमान त्या ठिकाणी बाळगला पाहिजे. आज आपण पाहतोय की मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर या शहरांनी उद्योगधंद्यांमध्ये फार मोठी भूमिका त्या ठिकाणी बजावली.
पुणे आज IT हब म्हणून त्या ठिकाणी विकसित झालंय. जगभरातील कंपन्यांनी येथे गुंतवणूक सभापती महोदय केलंय. पण आज परिस्थिती अशी आहे की केवळ पुणेच नाही तर राज्यातील इतर भागात देखील औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अपार मेहनतीतून आज लॉजिस्टिक हब नागपूर त्या ठिकाणी बनतंय. संभाजीनगर आणि नाशिक येथे ऑटोमोबाईल आणि वाईन उद्योगाला मोठं महत्त्व त्या ठिकाणी आलंय आणि पायाभूत सुविधा उभारणीत सुद्धा राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गुंतवणूक करताना दिसतंय. सभापती महोदय, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असेल, मेट्रो रेल्वे प्रकल्प असेल, समृद्धी महामार्ग असेल, नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे असेल, सागरी किनारा मार्ग, यामुळे वाहतुकीचा वेग आणि संपर्क क्षमता प्रचंड सभापती महोदय या ठिकाणी वाढते. आणि या पद्धतीने हे सरकार राज्याच्या भागाचा विचार करून औद्योगिक धोरण आखतं हे विसरून सभापती महोदय या ठिकाणी चालणार नाही. सभापती महोदय, कृषी विभागावर या ठिकाणी बोलत असताना शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, PM किसान सन्मान निधी असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी, ठिबक सिंचन अनुदान, नमो ड्रोन दीदी योजना, शेततळे अनुदान योजना, कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, अशा अनेक योजना सरकारतर्फे या ठिकाणी राबवल्या जात आहेत. याचा आवर्जून या ठिकाणी सभापती महोदय या राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदन करत असताना उल्लेख करायला पाहिजे. आज सभापतीमध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सेवा देणारे अनेक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी सरकारकडून राबवले जात आहेत. कोणतीही कागदपत्रे सादर करताना मुद्रांक ऑनलाईन उपलब्ध केले जाणार आहेत. शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही आता काळाची गरज सभापती महोदय या ठिकाणी झालेली आहे. आपल्याला आठवत असेल की मागील अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा यांनी 500 कोटी रुपयाची तरतूद याकरता केली होती. सातत्यानं हवामानात बदल होतोय, अचानक पाऊस कोसळतोय, अतिवृष्टी होते, पिकांचं त्या ठिकाणी नुकसान होतं. AIच्या वापरामुळे हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना या निमित्तानं सभापती महोदय मिळणार आहे. AIच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील अनेक कामं करता येण्यासारखी आहेत. मी सरकारचे यासाठी अभिनंदन करतो की योग्य वेळी सरकारनं AI धोरणाचा स्वीकार केला. त्यामागील बजेटमध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली आणि याही बजेटमध्ये चांगली तरतूद केली जाईल अशा प्रकारचा विश्वासही मला या निमित्तानं व्यक्त करावासा वाटतो. सभापती महोदय, राज्य सरकार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. एका गोष्टीचा मी मुद्दाम उल्लेख या ठिकाणी करणार आहे. शेत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी महाराष्ट्रातून केली जात होती. चांगले शेत रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील कामे करण्यासाठी आणि मालाची वाहतूक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजनेमुळे शेतकऱ्यांना आता मोठी सभापती महोदय या ठिकाणी मदत मिळणार आहे. याबरोबरच मला एक आठवण सरकारला करून द्यायची आहे. कृषी उत्पादनांसाठी साठवणूक करण्यासाठी जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर गोदामे उभारण्याचे शासनाने जाहीर केलंय. या ठिकाणी कामे सुरू झाली, पण या योजनेला वेग देण्याची आवश्यकता आहे आणि तशा प्रकारची मागणी सुद्धा या निमित्तानं मी करतोय. कारण मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे काढून ठेवलेल्या पिकांचं नुकसान झालं. गोदामांची व्यवस्था झाली ते नुकसान निश्चितपणे आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने ऊस, द्राक्ष, कापूस, सोयाबीन, संत्री, डाळिंब अशा पिकांमध्ये या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य सरकारनं विविध योजना सभापती महोदय राबवलेल्या आहेत. सिंचन प्रकल्प असेल, शेतीमालाला बाजारपेठ उत्पन्न करून देणं, या उपक्रमांमुळे कृषी क्षेत्र सुद्धा सद्यस्थितीत अधिक बळकट होताना दिसतंय. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्राची मोठी भूमिका राहील यात मला तरी कोणतीही शंका सभापती महोदय या ठिकाणी वाटत नाही. काळानुरूप महायुती सरकारने घेतलेल्या धोरणांमध्ये आपल्याला हरित ऊर्जा, डिजिटल इंडिया, गव्हर्नन्स याचाही मुद्दा
उल्लेख सभापती महोदय करावा लागेल. तुम्ही कोणत्याही क्षेत्राचा विचार करा, यापूर्वी या क्षेत्रात काहीच होत नव्हतं असं मी म्हणणार नाही सभापती महोदय, पण आज ज्या झपाट्याने महाराष्ट्राची वाटचाल होते, विशेषतः औद्योगिक प्रगती, कृषी सुधारणा, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सुविधा, पायाभूत प्रकल्प आणि पर्यटन हे पाहिलं तर महाराष्ट्र संतुलन पद्धतीनं पुढे जातोय, हे अगदी विरोधकांना सुद्धा या ठिकाणी सभापती महोदय नाकारता येणार नाही. काही आव्हानं आजही निश्चितपणे आहेत, पण राज्याचं नेतृत्व, राज्याचं सरकार या आव्हानाला सामोरं जाण्यास सक्षम आहे आणि म्हणूनच राज्याच्या विकासाची गती सातत्यानं या ठिकाणी आपल्याला वाढताना त्या ठिकाणी दिसते. सभापती महोदय, मागच्या आठवड्यात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आपल्या राज्यानं साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे सभापती महोदय आमचं दैवत आहे. महायुतीचं सरकार छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणारं सरकार आहे. दुसऱ्या बाजूला छत्रपतींचा अपमान करण्याचे, युगपुरुषांचा अपमान करण्याचे आणि मतांसाठी लांगून चालन करण्यासाठी शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम काँग्रेस पक्ष या ठिकाणी करीत आहे. जिहादी मानसिकता असलेल्या टिपू सुलतानची छत्रपतींशी तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी करतात. ज्याने लाखो हिंदूंचं धर्मांतर त्या ठिकाणी केलं, मंदिरं तोडली, असा टिपू सुलतान छत्रपतींच्या समकक्ष सभापती महोदय कसा काय असू शकतो? छत्रपतींचा आदर्श घेऊन टिपू सुलतान इंग्रजाविरोधात लढला, हा जावई शोध पण लावण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आज राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर चर्चेत आम्ही इशारा देतो की ही जिहादी मानसिकता हा महाराष्ट्र कधीही त्या ठिकाणी स्वीकारणार नाही, हे नम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो. हा महाराष्ट्र छत्रपतींचा अपमान कधीही सण सभापती महोदय करणार नाही. सभापती महोदय, गुंतवणूक होत असताना बंदर विकासातनं पण मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होताना दिसते. आपण दावोसचा नेहमी उल्लेख करतो, पण ऑक्टोबर महिन्यात झालेल्या इंडिया मेरीटाईम वीक 2025 मधून 56,000 कोटी रुपयाचे सभापती महोदय सामंजस्य करार त्या ठिकाणी केले गेले. ही देखील एक मोठी अचिव्हमेंट आहे सभापती महोदय, असं मला या निमित्तानं वाटतंय. त्याबद्दल सुद्धा या सरकारचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. सभापती महोदय, महसूल विभागाने आमचे महसूल मंत्री या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चांगले निर्णय घेतलेत, ज्याचा संबंध शेतकऱ्यांशी, सर्वसामान्य नागरिकांशी आणि विद्यार्थ्यांशी सुद्धा जोडला गेलाय. वाळू धोरण असेल, फेसलेस नोंदणी असेल, वन स्टेट वन रजिस्ट्रेशन असेल, जीवन सातबारा नोंदी असतील, शेत रस्त्यांची सातबारा नोंद असेल, बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्रे थांबवण्यासाठी केलेल्या उपाययोजना असतील, अशा धडाकेबाज निर्णयामुळे त्या ठिकाणी राज्यातील सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना त्रास निश्चितपणे या ठिकाणी कमी होणार आहे. निश्चितपणे यासाठी महसूल मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि या सरकारचं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री आणि पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जलसंधानावर विशेष भर दिला होता. आजही ते त्या ठिकाणी देत आहेत. राज्याची वाटचाल शाश्वत शेतीकडे झाली पाहिजे, दुष्काळावर कायमची मात केली पाहिजे, यासाठी जलयुक्त शिवार अभियान माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपलं एक ड्रीम म्हणून त्या ठिकाणी आणलं. सभापतीमध्ये हजारो गावांमध्ये आज जलयुक्त शिवारची कामं या ठिकाणी केली गेलेत. जलसंधारणांमधून मोठ्या प्रमाणात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळेच पूर्वीपेक्षा आता राज्यात उन्हाळ्यात टँकरची संख्या त्या ठिकाणी कमी झाल्याचं दिसतंय. या सर्व कामांची दखल घेऊन केंद्र सरकारने घेतली आणि आपला राज्य 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम राज्य ठरलं. निश्चितपणे आम्हाला महायुती सरकारचा या निमित्तानं सभापती महोदय अभिमान आहे. सभापती महोदय, आजच्या राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत असताना मला देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन या ठिकाणी करायचं आहे. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करीत आहोत.
राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी शब्द दिला होता, याचा पाठपुरावा राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करत आहोत. कोकणात प्रवाशांची संख्या वाढते, माल वाहतूक त्या ठिकाणी वाढते, पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढतंय. याचा विचार करून दुहेरीकरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याची सभापती महोदय अत्यंत आवश्यकता होती. केंद्रीय बजेटमध्ये या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं 515 कोटी रुपयांची अर्थसंकल्प तरतूद या ठिकाणी केलेली आहे. केंद्र सरकारनं उचललेलं हे पाऊल कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी, संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी निश्चितच दिलासादायक आणि कोकणच्या विकासाची दिशा ठरवणारी आहे. मी पुन्हा एकदा केंद्र सरकारला आणि पाठपुरावा करणाऱ्या देवाभाऊंच्या सरकारला या ठिकाणी धन्यवाद देतो. सभापती महोदय, आपल्या सर्वांसाठी जाज्वल्य अभिमानाचा असा विषय एक मी या ठिकाणी मांडणार आहे. सभापती महोदय, इतिहास वाचला तर इतिहास घडवता येतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 2027ला महाडच्या 14 तळ्यावर समता दिनिष्ठ बहुजन समाजासाठी त्या ठिकाणी सत्याग्रह केला. 20 मार्चला या ऐतिहासिक सत्याग्रहाला 27ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. महाडचा रणसंग्राम हा केवळ पाण्यासाठी नव्हता, तर तो मानवी मूलभूत हक्कांसाठी सभापती महोदय होता. 20 मार्चला लाखो आंबेडकरी अनुयायी 14 तळ्यावर जातात. वर्षभरात अनेक पर्यटक सुद्धा त्या ठिकाणी भेट देतात. मी सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा करतोय, पत्रप्रवाहही केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारला मी धन्यवाद देतो. त्यांनी 14 तळे सत्याग्रह शताब्दीचं नियोजन त्या ठिकाणी केलंय. त्या संबंधीचा शासन निर्णय सुद्धा 28 फेब्रुवारी 2026ला काढला आणि 14 तळे आणि परिसराच्या विकासासाठी 55 कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिली. माझी सरकारकडे सभापती महोदय मागणी आहे, आणखी 1 वर्षाचा काळ आपल्या हातात आहे. या संपूर्ण परिसराचा विकास, पर्यटकांना राहण्याच्या सोयी, भव्य कार्यक्रम आणि विकास कामांसाठी हा 55 कोटी रुपयाचा निधी अपुरा त्या ठिकाणी पडणार आहे. माझी सरकारकडे या निमित्तानं मागणी आहे की आणखी निधीची आवश्यकता लागली तरी निधीची व्यवस्था शासनाने या ठिकाणी करावी, अशा प्रकारची विनंती सरकारला माझी आहे. जगाला 14 तळ्याचा इतिहास समजला पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. अशा प्रकारचा भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आयोजित करावा, अशी मी विनंती करतोय. शासनाच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमातून पुढील पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीअंताची लढाई कळावी, ही माफक अपेक्षा या निमित्तानं सभापती महोदय. सभापती महोदय, सरकारच्या एका महत्त्वाच्या कामाबद्दल आपण सर्वांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारचं मनापासून कौतुक केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये प्रधानमंत्री कुसुम बी आणि मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची योजना सुरू आहे. मागेल त्याला सौर पंप या योजनेतून आतापर्यंत 6,63,324 सौर कृषी पंप सरकारने या ठिकाणी बसवलेत. त्याहीपेक्षा मोठा विक्रम ऊर्जा खात्याने सभापती महोदय करून दाखवलाय. सभापती महोदय, 27 ऑक्टोबर 2025 ते 25 नोव्हेंबर 2025 या 1 महिन्याच्या काळात राज्यात 45,911 सौर पंप या ठिकाणी बसवले गेलेत. या जागतिक विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा पुरस्कार त्या ठिकाणी स्वीकारला. महाराष्ट्राचा गौरव त्या निमित्तानं झालाय. केवळ पोकळ घोषणा करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बाबतीत खरी संवेदना ही आहे की त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हे राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष करून दाखवलंय. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी सभागृहाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. सभापती महोदय, राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, आर्थिक ताकद मिळावी
यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शासन योजना राबवतंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, व्याज परतावा योजना असेल, उमेद सारख्या योजना असतील, या माध्यमातून राज्यातील महिला छोटा मोठा व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या आपल्या पायावर उभ्या आहेत. राज्यातील सहकारी संस्थांनी शासनाच्या या योजनांमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे, या मताचा मी सभापती महोदय. सभापती महोदय, आपणही पुढाकार घेतलाय. राज्यामध्ये आपण जवळपास आपल्या पुढाकारानं 3 लाख महिला सहकारी संस्था आपण नोंदणी केलेल्या आहात. त्या संस्थांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री या महिलांच्या संस्थांना काम मिळालं पाहिजे यासाठी सकारात्मक आहेत. या चर्चेच्या निमित्तानं मी सरकारकडे मागणी करतोय की या महिला भगिनींच्या संस्थांना त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी लवकरात लवकर शासन निर्णय त्या ठिकाणी करावा आणि महिलांसाठी एक वेगळं व्यवसायाचं उद्योगाचं दालन उघडलं जावं अशा प्रकारची माझी विनंती आहे. सभापती महोदय, मी मुंबई जिल्हा बँकेचं नेतृत्व करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगितलं की विनंती केली, बोलो की साहेब आपली इच्छा आहे की या लाडक्या बहिणींचे पैसे अर्थव्यवस्थेत आले पाहिजे, त्यासाठी माझ्याकडे योजना आहे. या ठिकाणी मी या लाडक्या बहिणींना बिनव्याजी त्या ठिकाणी कर्ज देतो. साहेबांनाही आश्चर्य वाटलं, कसं बिनव्याजी देणार? बोललं बिनव्याजी कर्ज बँक देणार नाही, तर वेगवेगळ्या शासनाच्या 4 योजना आहेत, 4 महामंडळ आहेत जे त्या ठिकाणी 12% व्याजाचा परतावा देतात. जसं की MTDC महामंडळ आहे, त्याच्याकडे आई नावाची योजना आहे. त्या आई नावाच्या योजनेमध्ये 15 लाखापर्यंत जर कर्ज घेतलं तर 12% व्याज सरकार हे त्या ठिकाणी देतं. मी शासनाला विनंती केली, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आज मुंबई जिल्हा बँकेमध्ये 1,00,000-1.5 लाख अकाउंट या लाडक्या बहिणींचे आहेत. आपण जर या सरकारच्या 4 महामंडळांनी जर मुंबई बँकेबरोबर ॲग्रीमेंट केली की LOI जनरेट झाल्यावर त्या ठिकाणी आम्ही व्याजाचा परतावा देऊ, तर त्या ठिकाणी योजना यशस्वी होईल. आणि मग कोडके साहेब या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं, 4 महामंडळांची बैठक लावली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आज जवळपास मुंबईतल्या 1,000-1,200 महिलांना 1-1 लाख रुपये त्या ठिकाणी बिनव्याजी परतफेड आपण पैसे दिलेत. आज ते पैसे व्यवसायात येणार आहेत, कारण शेवटी 1 लाखाची मर्यादा का ठेवली तर 1,500 त्यांना शासनाकडून मिळत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा हप्ता परतफेड होऊ शकते. आज त्या महिला छोटा मोठा व्यवसाय करतायत. उद्या महिलांच्या व्यवसायाचं प्रमाण वाढलं, त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय केले, तर त्यांनाही घरी संसाराला आपल्या कुटुंबाला हातभार लागणार आहे. आणि त्याच्यामुळे 1,500 घेतले, मुलांच्या शिक्षणावर, दवापाणी किंवा आपली सणावारीला खर्च करण्यापेक्षा त्यांचे पैसे गुंतवणुकीत लागले. आणि ज्या वेळेला आपण आपली अर्थव्यवस्था बळकट करायचा म्हणतो, ज्या वेळेला आपण सांगतो की या महिला भगिनींसाठी राज्याच्या तिजोरीवर ताण येतो, त्यावेळेला या महिला भगिनींचे पैसे त्या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक व्यवस्थेला बळकटी येण्यासाठी सभापती महोदय या ठिकाणी होतात. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेन की मुख्यमंत्री त्या ठिकाणी जर संवेदनशील असेल, एखादी योजना समजली तर त्यावर तात्काळ कार्यवाही का असते मी पाहिलंय. सेल्फ डेव्हलपमेंटची जेव्हा हाऊसिंगची योजना आणली, मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. मध्यमवर्गीय माणूस मोठ्या घरात राहायला गेला. ज्या वेळेला या ठिकाणी मी लाडक्या बहिणींची योजना माननीय देवाभाऊंकडे त्या ठिकाणी मांडली, त्यांनाही ती योजना आवडली, त्यांनी त्या ठिकाणी तशा प्रकारचा निर्णय घेतला. अशा प्रकारचा संवेदनशील मुख्यमंत्री असल्या कारणानंच या योजना कार्यान्वित करायला त्या ठिकाणी निश्चितपणे गती मिळते. सभापती महोदय, महायुती सरकारनं शाश्वत शेतीसाठी, अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, शेतीत अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर वाढवण्यासाठी, सिंचन, वीज यासाठी अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी सुरू केल्यात. या माध्यमातून राज्यातील शेतकरी आणि शेतीतील गुंतवणूक वाढते आहे. अमेरिकेबरोबर सातत्यानं चर्चा सुरू होती, शेवटी ट्रेड डील झालाय. इंडिया अमेरिका ट्रेड डील होत नव्हतं, त्यावेळी काँग्रेस देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांवर त्या ठिकाणी टीका करत होतं. आज यशस्वी ट्रेड डील झाल्यानंतरही दुर्दैवानं टीका करतायत. काँग्रेसला नेमकं काय करावं हेच त्या ठिकाणी सुचत नाहीये. त्यामुळे भ्रम फैलावण्याचा
एक कलमी कार्यक्रम काँग्रेसनं हाती घेतल्याचं दिसतंय. परंतु वस्तुस्थिती देखील आपण लक्षात घेतली पाहिजे की भारत आणि अमेरिका व्यापार करारामुळे कृषी क्षेत्राचं नुकसान होणार नाही. उलट अमेरिकेने अनेक भारतीय कृषी निर्यातीवरील शुल्क त्या ठिकाणी शून्यावर आणून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. दूध, फळे, प्रमुख पिके आणि मसाले शेतकऱ्यांना आर्थिक ताकद त्या ठिकाणी देतात. या उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून केंद्र सरकारनं अमेरिकेची आयात खुली केलेली नाही. या व्यापार करारानंतर अमेरिकेनं भारतावर लादलेला परस्पर शुल्क 25% 18% कमी केला आहे. हिरवे वाटाणे असतील, लिंबूवर्गीय फळे असतील, स्ट्रॉबेरी, केळी, दुग्धजन्य पदार्थ, धान्य, गहू, तांदूळ, कॉर्न, सोयाबीन, तेलबिया, इथेनॉल आणि तंबाखू यासारख्या उत्पादनांना आयात शुल्कातून सभापती महोदय सूट देण्यात आलेली आहे. मी तर कृषी मंत्री महोदयांना विनंती करणार आहे की ट्रेड डीलमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार आहे याची स्पष्टता उत्तरामध्ये सभागृहामध्ये दिल्यास त्याचा उपयोग होईल. सभापती महोदय, लोकांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत अशा प्रकारचा एक विषय चर्चेच्या निमित्तानं मी सरकारसमोर मांडणार आहे. मुंब्रा दिवा स्टेशन दरम्यान जून 25ला अपघात होऊन अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यावेळेला काही उपाययोजना रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. नवीन लोकल्सना ऑटोमॅटिक डोर क्लोजर लावण्यात येतील. सध्याच्या लोकल्सना डोर क्लोजर लावण्याचा विचार करण्यात येईल. कल्याण कसारापर्यंत 3री आणि 4थी लाईन करण्यात येईल. कुर्ल्यापर्यंत 5वी आणि 6वी लाईन नियोजित आहे. ठाणे CSMT 6व्या लाईन पर्यंत अपग्रेड करण्यात येईल. कार्यालयाच्या वेळा बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रवाशांची संख्या सभापतीमध्ये प्रचंड वाढली आहे. आजही लोकांना आपला जीव गमावावा लागतोय. 2025 मध्ये जवळपास 539 प्रवाशांचा रेल्वे प्रवासात नैसर्गिक मृत्यू झालाय. माझी शासनाला या चर्चेच्या निमित्तानं विनंती आहे की रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नेमणूक करावी आणि या संदर्भातल्या उपाययोजना शक्य तितक्या लवकरात लवकर करून घ्याव्यात आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर करावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. सभापती महोदय, मला कल्पना नाही का राहून गेलं, पण एका मुद्दाम उल्लेख या अभिभाषणात यायला हवा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यानं गृहनिर्माण धोरण तयार केलं, ते अधिकृतरित्या स्वीकारलं. या धोरणाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राज्यात राबवले जात आहेत आणि आगामी काळात सुद्धा राबवले जाणार आहेत. मी सरकारचं यासाठी अभिनंदन करतो की राज्याने स्वयंपुनर्विकासाला पहिल्यांदा राज्याच्या गृहनिर्माण धोरणात त्या ठिकाणी स्थान दिलं. या धोरणाचा भाग म्हणून राज्यातील सरकारनं महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली. अफोर्डेबल हाऊसिंग, मुंबईतील आणि राज्यातील वेगवेगळ्या गृहनिर्माणांतील समस्यांवर उपाययोजना गृहनिर्माण धोरणात आहेत. मला वाटतं याचाही उल्लेख अभिभाषणात त्या ठिकाणी यायला हवा होता. सभापती महोदय, विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं भाजपा आणि मित्रपक्षांच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. त्यामुळे राज्यातील देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवर आलं. अलीकडेच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. राज्यातील शहरी असेल किंवा ग्रामीण भागातील जनतेने भाजपवर, शिवसेनेवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केलाय. ज्यांनी हिंदुत्वाची कास सोडली, ज्यांनी विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला, अशा त्या ठिकाणी पक्षांना नाकारून मुंबई महानगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपचा महापौर मुंबईकरांनी बसवला. या ऐतिहासिक विजयाची नोंद सुद्धा या सभागृहात या निमित्तानं झाली पाहिजे. मुंबई, पुण्यासह 20 महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बसला. महायुतीचा विचार केला तर 29 पैकी 24 महानगरपालिकेमध्ये महायुतीचे महापौर आहेत. 288 पैकी 117 नगर परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि महायुतीचा विचार केला तर 288 पैकी 207 नगर परिषदांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आले. पंचायत समितीमध्ये सुद्धा 1362 पैकी भारतीय जनता पक्षाचे 459 आणि महायुतीचे 1067 उमेदवार विजयी झाले. एवढा स्पष्ट कौल महायुतीच्या कारभारावर विश्वास व्यक्त करणारा आहे. या सर्व निकालावर
आपण एकदा नजर टाकली तर राज्यातील जनतेनं दरबारी राजकारणाला मुठमाती दिल्याचं आपल्या लक्षात येईल. या मतदानातून राज्यातील जनतेनं हेही दाखवून दिलंय की आम्हाला स्वच्छ चारित्र्य, सुशासन आणि विकासाची खरी बांधिलकी असलेलं नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी हवेत, ज्या देवाभावांवर तशा अर्थानं महाराष्ट्रानं विश्वास टाकलाय. देशाचे तुकडे करण्याची भावना ठेवणारे AI समिट सारख्या जागतिक परिषदेत शर्टलेस प्रोटेस्ट करून राजकीय विचाराचं दारिद्र्य दाखवणारे पक्ष आणि लोकप्रतिनिधी त्यांना नको आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी सकारात्मक राजकारणाला त्या ठिकाणी प्राधान्य देते, सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रोत्साहन देते आणि सबका साथ सबका विकास या मंत्रावर त्याच पद्धतीनं देवाभाऊ या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीनजी आहेत. भाजपात सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा सर्वोच्च पदावर बसू शकतो, हे सुद्धा आमच्या शीर्ष नेतृत्वानं अनेकदा दाखवून दिलंय. एका कुटुंबाला आणि कोणत्याही राजपुत्रांना आता राजकारणात स्थान नाही, हे सुद्धा मुंबई महापालिका आणि राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेनं दाखवून दिलंय. राज्यातला विरोधी पक्ष अजूनही या पराजयातून सावरू शकलेला नाही. विरोधी पक्षानं विरोधी पक्षाचं काम जरी नेटाने केलं, जनतेला अभिप्रेत अशा पद्धतीनं काम केलं, तरी किमान पुढील निवडणुकात उभं राहण्याची ताकद तरी तुमच्यात राहील, असा मित्रत्वाचा सल्ला सुद्धा या निमित्तानं द्यावासा वाटतो. कारण आजची परिस्थिती भीषण आहे की विरोधी पक्ष नेता करण्या इतपत पण या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाठबळ मिळत नसताना दिसतंय. राज्यपाल महोदयांचं अभिभाषण ऐकून राज्याच्या ध्येय धोरणांचा मागोवा घेण्याचं एक महत्त्वपूर्ण साधन त्या ठिकाणी आहे. मी हे भाषण ऐकलं आणि लिखित भाषण मिळाल्यानंतर त्याचा अर्थही लावण्याचा प्रयत्न सभापती महोदय केला. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि माननीय श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या साथीनं राज्यास पुढे त्या ठिकाणी जाते. काही क्षेत्रात आपल्या राज्याची प्रगती ही देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळवणारी ठरली आहे. मग विदेशी गुंतवणूक असेल, जलसंधारणाच्या कामासाठी पहिला क्रमांक मिळवलेला असेल, निर्यात सज्जता निर्देशांकात आपण देशात पहिले असू, आधुनिक तंत्रज्ञान धोरण स्वीकारण्यात आणि ते राज्यात लागू करण्यात सुद्धा आपण देशात पहिले असू. महायुती सरकारच्या गतिशील कारभारावर एक प्रकारे यशाची मोहर या माध्यमातून लागली आहे, असे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी वाटतं. आता महाराष्ट्र थांबणार नाही, हे घोषवाक्य खऱ्या अर्थानं आज माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होताना दिसतंय. काही लोक टीका करायचे, जेव्हा आमच्या जाहिराता झाल्या महाराष्ट्र आता थांबणार नाही, परंतु आता त्यांना पटतंय की खऱ्या अर्थानं महाराष्ट्र गती घेत आहे. आता महाराष्ट्र देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली जराही थांबायला त्या ठिकाणी तयार नाही. राज्यात त्या ठिकाणी महामार्गाची निर्मिती झाली असेल, महत्वाकांक्षी बंदरांचा विकास असेल, नवीन विमानतळांची निर्मिती असेल, मेट्रो असेल, अनेक प्रकारची प्रकल्पांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या माध्यमातून सर्वसामान्यांचं जगणं सोपं करण्याचा, रोजगार निर्मितीला पोषक वातावरण निर्माण करण्याचा या सरकारचा प्रयत्न हे अभिनंदनीय आहे. जनतेच्या अपेक्षा महायुती सरकारकडून आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून वाढलेले आहेत. हे नुकत्याच महानगरपालिका, जिल्हा परिषदाच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी दिसून आले. मला विश्वास आहे की महायुतीचं सरकार माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या अपेक्षा ज्या राज्यातल्या जनतेच्या आहेत त्या पूर्ण करतील, हा विश्वास या ठिकाणी आहे. मी महामहिम राज्यपाल महोदयांचं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि पूर्ण मंत्रिमंडळाचं या निमित्तानं अभिनंदन करतो. एका काव्य पंक्तीने मी माझ्या भाषणाचा शेवट करणार आहे. शब्द नको, काम बोललं पाहिजे, विकास आमचा उठून दिसला पाहिजे, प्रगतीचा देवेंद्रजींचा रथ जोमाने चालला, सर्वसामान्यांचा विश्वास त्यांनी पुरता जिंकला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय भाई जगताप. सभापती महोदया, आम्ही सगळ्यांनी प्रत्येक वर्षाप्रमाणे राज्यपालांचं अभिभाषण ऐकलं
आणि नेहमीप्रमाणे आमच्या प्रवीण भाऊंनी राज्यपालांच्या भाषणाचं अभिनंदन करताना त्यांनी कर्तव्यपूर्ती त्यांनी केलेली आहे. तुमच्या बाबतीत कधी कर्तव्यपूर्ती होणार ती माहीत नाही. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. सभापती महोदय,